आज मी मच्छी आणली, तर मच्छी अशी साफ करून घ्यायची, मांदेली मच्छी. त्याला चटणी मीठ वगैरे मसाला वगैरे सगळा लावून लसूण खोबऱ्याचा वगैरे मसाला लावायचा, जिरं तीळ कोथिंबीर पुदिना वगैरे वाटून मसाला वगैरे लावायचा, हळद चटणी मीठ वगैरे मसाला सगळं टाकायचा गरम मसाला. अशा प्रकारे तळून घ्यायची मांदेली मच्छी, शालो फ्राय करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे तळून घेतली मच्छी. इथं कांदा टोमॅटो चिरला आहे, मसाला वाटून ठेवला राहिलेला मच्छीचा आपण कालवण करून घेणार आहोत. ते मच्छी तळून झाले की राहिलेल्या मच्छीचं कालवण टाकणार आहे. कांदा टोमॅटो हळद चटणी मीठ मसाला वगैरे टाकून आणि उकळी फुटली पाण्याला की म्हणजे मच्छी टाकून कालवण करून घेणार आहे थोडंसं. तर मच्छी तळून घेतली, कालवण करायचं. डाळ मिठाचं कुकर लावलं, कुकर झालं आहे. आता बंद करूया. आणि मुलांसाठी हे अंड्याचं कालवण करून ठेवले, 2 अंड्याचं शिजवून अंडा कढी कालवण करून ठेवले. कुकरमध्ये डाळ भात लावला आहे, मच्छी तळून घेतली, मच्छीचं कालवण करायचं मांदेली मच्छीचं. आणि पोरांसाठी 2 चपात्या करायच्या, अंड्याचं कालवण चपाती खातील पोरं, भात अंड्याचं कालवण वगैरे खातील. ते झालं की मग अजून भाकरी वगैरे करायच्यात. ते झालं की आपण कालवण करून घेणार आहोत. तर मच्छी झाली परत खाली चिपकलंय, काढून उलटून टाकलं. थोड्या वेळाला भाजून घेऊया, कमी गॅसवर पसून घेऊया. पसलं की बंद करायचं. 5 मिनिटात पसून घेऊन बंद करायचं. अशा प्रकारे आम्ही मांदेली मच्छी तळून घेतली. डाळ भात मांदेली मच्छी पण खायला खूप छान लागतं. आम्ही भाकरी मांदेली मच्छी खातो, कालवण पितो. असं म्हणजे भाकरी मच्छी खातो आणि कालवण पितो. तर अशा प्रकारे आमचा बेत आहे. अजून मच्छी तळली, कालवण करायचं मांदेलीचं, मुलांसाठी अंड्याचं कालवण केले, डाळ भात डाळ पुण्याला द्यायची, भाकरी करायची. आता कालवण पण करून घेणार आहे. तरी मच्छी बऱ्यापैकी झालेलीच आहे तळून. तर कालवण पण करूया आपण. कढई घ्यावी लागेल आता. कालवण करून घेऊयात. तयारी तर झाली, कांदा टोमॅटो वगैरे चिरून झाला. आपण कालवण पण करून घेऊयात. काढून ठेवलं सगळं मच्छीचं खाली. ते पण मच्छी इथं खाली ठेवली, तव्यातच राहून द्यावं म्हणजे खरपूस राहील. आणि कालवण करून घेऊया. डाळ भात पण झाला, कुकर गार झाला की डाळ फोडणीला द्यायची, भाकऱ्या करून घ्यायच्या.